महाराज काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण, त्या वृत्तीप्रमाणे. आणि तोच काला आपल्या या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये पळसा या गावामध्ये हा काला आहे. आणि या काल्याच्या कीर्तनाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. महाराज बघा, काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर काल्याच्या कीर्तनामध्ये काय असते? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. महाराज 7 दिवसापर्यंत संतांचं वर्णन केलं तरी चालते, देवाचं वर्णन केलं तरी चालते, पण काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काय केलं पाहिजे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जोपर्यंत चरित्राचं या ठिकाणी उच्चार होत नाही तोपर्यंत काला पूर्ण होत नाही. मग बघा महाराज, याचा उच्चार का करायचा, आचरण का नाही करायचं? बघा महाराज, कृष्ण भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचं या ठिकाणी फक्त उच्चार मध्ये फक्त मुखाने बोलायचं, आचरण करायचं नाही. आचरण करायचं मग कोणाचं? प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचं आचरण करायचं. कारण का एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, है का नाही? एवढंच नाही महाराज, चुलत आईनं सांगितलं की बाळा तुला वनवासाला जावं लागेल, बरोबर आहे, तरी माझ्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने ऐकलं. जो राम आता राजा होणार आणि राजाचे वस्त्र परिधान केले. पण महाराज सावत्र आईनं दशरथ राजाला सांगितलं होतं, अहो ज्या वेळेस आपण युद्ध करण्याकरता गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला जिंकून दिलं, तुमच्या रथाचं चाक ज्यावेळेस तुटलं होतं त्यावेळेस माझं एक हात वज्रदेही होता, एक माझा हात लोखंडाचा होता. त्यावेळेस तुमचं चाक निसटलं, ते चाक परत मी याच्यात घातलं आणि आखेला धरलं, तुम्हाला युद्ध करण्याकरता सहकार्य केलं. आणि सहकार्य केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही जिंकले. आणि जिंकल्याच्या नंतर तुम्ही त्यावेळेस मला म्हटले होते की काहीतरी वरदान माग. तर मी त्यावेळेस म्हटलं आता मागणार नाही, तर आज मागण्याची वेळ आली, आज मला तुम्ही ते वरदान देता का? तर माझे दशरथ राजा म्हणले अगं मागून घे. कारण की का एवढा आनंदित आहे, एवढा आनंदित आहे की माझा राम राजा होणार आहे, माझा राम राजा होणार आहे. पण महाराज जो राम राजा होणार होता हे सर्व गावामध्ये सर्वांना माहीत होतं. पण महाराज या ठिकाणी एक अचानक एक घटना घडली. आणि असते महाराज, आनंदाच्या क्षणामध्ये काहीतरी वेळा दुःख येते. कारण की का दुःख तिथे सुख, जिथे सुख तिथे दुःख. म्हणून म्हणावं लागते महाराज, सुख आएगा दुख जाएगा, आना जाना रह जाएगा, सुख आएगा दुख जाएगा, दुख आएगा सुख. महाराज या ठिकाणी दुःख आल्याच्या नंतर सुख जाते आणि सुख आल्याच्या नंतर दुःख येते. कारण की का त्या ठिकाणी महाराज त्या अयोध्येमध्ये तेच घडलं. महाराज बघा महाराज, माझा मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा जन्माला राजवाड्यात आला, पण जीवन महाराज त्यांचं वनवासात गेलं. कारण की का मर्यादित होता. आणि महाराज जी तकलीफ होते ना ती फक्त चांगल्या माणसाला, वाईट माणसाला. बघा महाराज एखाद्या पेताडानं कोणालाही पैसे मागा तो लगेच माणूस देते, बरोबर आहे महाराज. एखादा पेताड म्हणते तुम्ही पाक द्या मला एकदा, मी तुम्हाला उद्याच आणून देतो. पण महाराज त्याच्यावर विश्वास ठेवतात लोक, त्याला पैसे देतात. मग जो चांगला माणूस आहे चांगल्या माणसाला लवकर कोणी पैसे देत नाही. तसं मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा राम मर्यादित होता. पण तरी सुद्धा महाराज जो राम राजा होणार तर त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी 2 वरदान मागून घेतले. मग त्यावेळेस दशरथ राजांना सांगितलं माझ्या भरताला गादी आणि रामाला वनवास. हा प्रश्न ऐकल्याच्या नंतर माझा राजा दशरथ राजा महाराज मनामध्ये चाहूल, अगं काय आनंदाच्या क्षणामध्ये मागितलं, अगं जीवापाड प्रेम करणारा माझा राम आणि त्या रामाला आता वनवासाला धाडतीस का तू? अगं तुझी जीभ जळून का नाही गेली? पण त्यावेळेस महाराज कारण की का वचन दिलेलं होतं आणि त्या वचनाला महाराज त्या ठिकाणी आणि पहिले लोक वचन दिलेले पूर्ण करायचे. आता तर महाराज आईची शपथ घेतय हा. आणि आता तर गाणं निघलं, आवाज वाढे डीजे तुला आईची शपथ हाय, आहे का नाही महाराज. लोक क्षणोक्षणाला शपथ देतात पण मोडतात. पण महाराज ते
मोडणारे नव्हते. दशरथ राजाने महाराज पण केला. आणि ज्या ठिकाणी राम विचारणा करता आले, बाबा अहो मी आता राजा होणार, तुम्ही एवढे चिंतेत का म्हणल्याच्या नंतर महाराज त्या दशरथ राजाने सांगितलं, रामा अरे तू राजा होणार होतास, पण या ठिकाणी तुला जो सांगितल्याच्या नंतर तुझं जमिनीखालती माती सरकेल. पण तरी राम होता महाराज. तो रामप्रभू म्हणले, बाबा सांगा म्हणल्याच्या नंतर महाराज बापाने सांगितलं आणि प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने ऐकल्याच्या नंतर थोडी सुद्धा तकलीफ नाही झाली, थोडा सुद्धा त्रास झाला नाही. त्यावेळेस म्हणले, बाबा एवढंच ना, काय विशेष आहे? महाराज आत्ताच्या पोराला एखाद्या बापानं सांगावं, बाळा तुला वनवासाला जावं लागेल आणि लहान्या पोराला गादी द्यावं लागेल, तो तिथेच उचलत बंदूक नाही तर हातात घेईल तलवार आणि बापाला म्हणाल तुलाच ठेवत नाही. ना बजेंगी बासरी, तुझाच कार्यक्रम. आणि आताचे पोरं महाराज एकर भर जर वावर नाही दिलं तर रात्रीच्या टायमाला बापाचा महाराज पोत दाबून गच्चंडी दाबण्याला भेट नाही. तर हा कोणी सलायनामध्ये विष पाजा लागले, कोणी या ठिकाणी महाराज मोठी शोकांतिका आहे. पण महाराज तो मर्यादा पुरुषोत्तम होता. ज्या राजानं वस्त्र परिधान केले होते त्या रामाने वस्त्र महाराज राजाचे वस्त्र काढून ठेवले आणि या ठिकाणी वल्कल परिधान केले. म्हणून गीत रामायणामध्ये म्हटले महाराज, वस्त्र बदन से राज से निकले राजकुमार, वो राजा रंक बने श्री राम, वो राजा रंक बने. वस्त्र बदल से राज से निकले राजकुमार, वो राजा रंक बने श्री राम, वो राजा रंक बने. महाराज जो राम राजा होता ना तो या ठिकाणी रंक झाला. आणि महाराज वस्त्र कोणते पेणले? फक्त महाराज या ठिकाणी पालव गुंडाळले नाही तर झाडाचे पाल गुंडाळले आणि माझा राम निघाला. याला म्हणतात महाराज मर्यादा पुरुषोत्तम. पण तरी महाराज जोपर्यंत राम होता तोपर्यंत वनवास होता, यात नवल नाही. राम गेल्याच्या नंतर सुद्धा वनवास होता. 500 वर्षापर्यंत माझा राम एका पालीच्या खोपीमध्ये राहत होता. 500 वर्षापर्यंत माझा राम एका खोपीमध्ये नाही, निस्ता असा पाल होता. त्या पालामध्ये माझा राम राहिला महाराज. त्यावेळेस जिवंत होते. 14 वर्षाचा वनवास आणि गेल्याच्या नंतर 500 वर्षापर्यंत माझा राम या ठिकाणी होता. पण महाराज त्या ठिकाणी महाराज बरेचसे लोक बाबरी मस्जिद पाडण्याकरता गेले, पण त्या ठिकाणी सुद्धा जमलं नाही. पण महाराज या करोनाच्या काळामध्ये एक विशिष्ट मला वाटलंय की त्या ठिकाणी एक विशेष गोष्ट अशी घडली की जो राम वनवासाला आतापर्यंत होता ना तर तो राम आज गादीवरती बसला. एवढं मी धन्यवाद देतो महाराज. कारण की का तो राम माझा वनवासामध्ये होता का नाही तर वनवासात होता. बरेचसे लोक महाराज आपल्या नांदेड जिल्ह्यातले 5, परभणी जिल्ह्यातले बरेचसे माणसं होते, बाबरी मस्जिद पाडण्याकरता गेले. पण पाडत असताना त्या ठिकाणी गोळीबार झाला. बरेचसे माणसं त्या ठिकाणी गतप्राण झाले. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी करू शकले नाही मंदिर. पण त्यावेळेस एक गाणं निघलं आणि त्या पोरानं गाणं नचलं होतं महाराज. कोणतं? बनाएगे मंदिर कसम तुम्हारी राम, बनाएगे मंदिर. तो म्हणणारा पोरगा सुद्धा मेला आणि त्याच्यानंतर आपल्याला महाराज करोनाच्या काळामध्ये म्हणावं लागलं, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर कसम तुम्हारी राम, बन रहा है मंदिर. पहिलं गाणं गेलं, दुसरंही गाणं गेलं आणि आता तिसरं गाणं बन गया है मंदिर, बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम, जान से प्यारा है, जान से प्यारा है अवधपुरी का राम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया. जय हो. टाळी वाजवा सर्वजण शूटिंग वाले.
ठिकाणी बन गया है मंदिर, या ठिकाणी आज मंदिर बनल्या गेलं, म्हणून आज गाणं ही राहिलं नाही. आज माझा राम त्या ठिकाणी पोहोच झाली मला. मग या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. महाराज माझा मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा होता, त्याचं आचरण करायचं आणि उच्चार करायचा तो म्हणजे कृष्ण भगवान परमात्म्याचं. मग बरोबर आहे. मग कृष्ण भगवान परमात्म्याचं उच्चार का? कारण त्याचं आचरण आपण करू शकत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? करा, ज्याला करायचं असेल त्यानं बापू करा. तुमचं काय मत आहे? आता जाऊ द्या महाराज. कसं आहे, रामाला एकच एकच बायको, एकच पत्नी, एकच वाणी. आता यांचं आचरण आपण करू शकतो. कृष्णाचं तसं आहे का? हा, कृष्ण भगवान परमात्माला 16,108 काय येतात? बायका. बरोबर आहे. कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 जर बायका असतील, काहून असले? असू नका महाराज. कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 बायका आहेत. महाराज आपण एकच बायको आहे तर तिनं बरगाड्या उघड्या पाडल्या. ती म्हणते साडी नाही, ती म्हणते ब्युटी पार्लरला जायचं, ती म्हणते मला हे नाही, मला ते नाही. तुमचं कस काय? महाराज तुमचं कस काय? 7 दिवस असंच. प्रशांत महाराज तुमचं बरं आहे. भागवत महाराज बरं आहे का? तुम्ही आता बाहेरून बरंच म्हणणार आहे, पण काय विठाला विठाला. म्हणजे कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 बायका होत्या, तरी एकीला सुद्धा कमी नव्हतं. एकही बायको तक्रार करत नव्हती. जामवती बघा महाराज, तिला सुद्धा मेकअप करायचा म्हणलं तर सामाईन होतं. आसोलाची बहीण, हा, ती सुद्धा देवानं बायको केली. आपल्याकडे आसोल पाहिल्यावर घरी पळाल, जमल का? नाही. म्हणजे मग कृष्ण भगवान, बरं जाऊ द्या महाराज, हे तर काय नाही, बायका करता येईल. 2 करून 5, 6, 7, 8, 9, 10 याच्या पलीकडे जाता येणार नाही. पण कृष्ण भगवान परमात्म्याने 12 गाव आग्ने गिळला. आपल्याला बिडीचा चटका सहन होत नाही. उदबत्ती लावाय गेलं चढ करते, जमतंय का? नाही. म्हणजे आपण त्याही लिस्टमध्ये बसत नाही. मग या ठिकाणी आपण या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याचं फक्त उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. मग चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. सर्वांना ज्ञात आहे कृष्ण भगवान परमात्मा जन्माला कुठे आला. पोरांनो, तू कितवीला आहे बाळा? नाही. तू भया कितवीला आहे शाळेत? 7वी. कृष्ण भगवान परमात्मा जन्माला कुठे आला? बरोबर आहे, कौसाच्या नगरीत म्हणला. एवढं तरी बरं आहे का नाही? नाही तर काही काही पट्टे सांगतच नाही तर बाबा. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावरती. पाठीमागं जे झिंग झिंग झिंगाट हे जे गाणं होतं, कोणत्या पिक्चरातलं गाणं होतं? वाह, जमलं. आता टेन्शनच नाही महाराज. हा, पोरं हुशार झाले आता महाराज. नाही तर काय काय ठिकाणी अजिबात प्रश्न. बरं, हे पोरांना तुला विचारतो, 1 किलो कापूस, 1 किलो लोखंड, जड काय बाळा? लोखंड. जमलं गड्या. आता 1 किलो कापूस, 1 किलो लोखंड, जड काय? जड काय? काय विचार करून उद्या संध्याकाळी सांग महाराज. पोरांनो काय जड? लोखंड. असं वाटते टेम्पो आणून गाडीत भरावून असे जाळून दिला जाऊ देवा. 7वीला आहे तू पास, 10वी पर्यंत टेन्शन घेऊ नको तू. हाय रे, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड जड काय? ते लोखंड मागचं म्हणतोय लोखंड. एका कीर्तनात मी असत म्हणलं, अरे 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड जड काय? तेव्हा म्हणला महाराज लोखंड. अरे त्याला म्हणलं बाळ्या, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड दोन्ही समसमान. तेव्हा म्हणला महाराज तसं ना, लोखंड जड. त्याला म्हणलं कसं? ते म्हणलं महाराज आपण प्रॅक्टिकल करू. म्हणलं कसं? तेव्हा म्हणलं तसं नाही. काय करू म्हणलं माहितीये का? 1 किलो कापूस तुम्ही मला फेकून मारा,
आणि 1 किलो लोखंड मी हाणतो, त्याला म्हणलं महिन्याचे कीर्तन बंद पाडतो. विठाल विठाल. हल हो. महाराज कृष्ण भगवान परमात्माचा जन्म कुठे झाला? कौसाच्या कारागृहामध्ये झाला. कारण की का कारागृहामध्ये का होता याचं सर्वांना चरित्र माहीत आहे. पण तरी सुद्धा कारण की का कौसाला भीती होती. आकाशाची वाणी सांगत होती की हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र हा तुला मारणार. असं कळाल्याच्या नंतर कोणालाही आपला जीव प्यारा आहे. कौसाची बहीण होती महाराज, एवढी लाडकी होती, पण तरी सुद्धा कौस मारण्याकरता धावला होता. मारण्याकरता धावल्याच्या नंतर दाजीनं विचार सांगितला. कोण? वसुदेवानं सांगितलं, बाळा अरे जोपर्यंत तुझी बहीण होती, पण आता ही माझी बायको झाली आणि बायकोचं नवऱ्याला कर्तव्य आहे, एकदा का तिच्या नावाचं मंगळसूत्र, नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र त्या बाईनं घातलं की त्या बायकोला मरेपर्यंत सांभाळावं. ही जबाबदारी कोणाची आहे? भावाची का नवऱ्याची? नवऱ्याची. मग आता तुझी जबाबदारी संपली, आता माझी जबाबदारी आता चालू झाली. तू मारण्याकरता धावतोस ना, हिला मारू नको. हिच्या पोटी येणारा 8वा तुला मारणार आहे ना, मग असं कर ना, आम्हाला कारागृहामध्ये ठेव आणि जन्माला आलेले पोरं सर्व तुला देऊन टाकणार. तुला मारायचे तर मार, ठेवायचे तर ठेव, नाही तर कुठं नाही, मला काही घेणं नाही. असं करतं. मग ते म्हणलं कसं करावं लागेल? कारागृहामध्ये ठेव. कारागृहामध्ये ठेवले. निस्ते ठेवले नाही. हाताला बेड्या, पायाला बेड्या, दोघालाही बेड्या, खायला फक्त भेटायचं. बाहेर दरवाजा बंद, बाहेर हुशार, सावध, रक्षपाळ एवढ्या असताना सुद्धा महाराज असं करता करता पहिली पोरगी जन्माला आली. पहिली पोरगी आल्याच्या नंतर रक्षपाळ म्हटले, कौस महाराज पोरगी जन्माला आली. आता पोरगी घेतल्याच्या नंतर त्या कौसानं पाहिलं आणि कौसानं पाहिल्याच्या नंतर कौस म्हणला, मला 8वा मारणार आहे, ही तर पोरगी गोड आहे, हिला कशाला मारावं. त्या कौसानं विचार केला आणि पोरगी मारण्याचा विचार टाळला. महाराज 2008 मध्ये कौसानं सुद्धा पोरी मारल्या. 2008 मध्ये बऱ्याचशा कौसानं पोरगी म्हणजे मंडळी तपासण्याकरता गेले आणि त्या ठिकाणी गर्भ तपासला आणि गर्भ तपासल्याच्या नंतर डॉक्टरनं सांगितलं पोरगी. या कौसानं म्हणला मारून टाका. बऱ्याचशा कौसानं मारा 2002 2008 मध्ये पोरी मारल्या. तर आज ती शोकांतिका आहे. आज बरेचसे पोरं, आता पोरं झाले 100, पोरी झाल्या 40. आता बघा मारा, 40 पोराला 100 पोराला 40 पोरी गंज होतील का? 40 पोरी 40 पोरांना भेटत्याल, बाकीचे 60 त्यांना फक्त एकच विचार करतो. आता त्यांना सांगतो, मी सांगितलेला सल्ला त्यानं प्राप्त करा. तो म्हणजे कोणता सल्ला? ऐका. तुमच्या सर्वांना एक विचार करतो आणि एक गोष्ट सांगतो. ती म्हणजे गोष्ट अशी, काय नाही, 2 मीटर मस्त भगवा लुंगी आणा, मस्त ती भगवी लुंगी गुंडाळायची, हातात एक कमंडूळ घ्यायचं, एका हातात मस्त हे घ्यायचं आणि आला भैरवनाथाच्या मंदिरावर येऊन थांबायचं. अर्धा किलो गांजा, दुसरं राहिलंच नाही. कारण की का 2002 2008 ज्या मुली मारल्या, आता मुली कमी झाल्या. महाराज त्या कौसाला सुद्धा कळालं की मुलगी मारू नाही. पण महाराज आत्ताच्या कौसाला सुद्धा कळालं नाही. पण महाराज एका बाईच्या गर्भात मुलगी होती आणि ती मुलगी तपासण्याकरता डॉक्टरपाशी गेले आणि डॉक्टरपाशी गेल्याच्या नंतर ती गर्भातली पोरगी, ती गर्भातली मुलगी त्या आईला सांगत होती, अगं आई, अगं का मला मारतीस? अगं आई, मी जन्माला आल्याच्या नंतर तू सांगशील ना त्या पद्धतीने मी काम करेल ग आई, पण मला मारू नको. अगं आई, मी जर जन्माला आले ना तर मी झाशीची राणी होईल. अगं आई, मी जर जन्माला आले ना तर अहिल्याबाई होळकर होईल. मी जर जन्माला आले ना आई ते मी छत्रपती शिवाजी महाराजांची आई होईल ग आई. पण आई तू सांगशील ना, जसं तू पोराला सांभाळशील ना तसं मला सांभाळू नको, पण मला जन्माला येऊ दे. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. दुनियेचा रंग मला कोण धावना,
सोनुलीला तुझा जन्म कोण देणार होईन मी जेव्हा शिकून शहाणी मारिल भरारी पाखरी होणी शाळेतून आल्यावरी काम करणार शाळेतून आल्यावरी काम करणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार अग सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती आई म्हणते आई अगं मला एकदा तरी जन्माला येऊ दे. आणि खरंच महाराज ज्याच्या जीवनात मुलगी असते ना त्या मुलीसारखं प्रेम कुठं नाही महाराज. किती प्रेम करते महाराज. आईचं आणि बाबाचं भांडणं उद्या ती मुलगी जवळ जाते आणि म्हणते बाबा भांडू नका बाबा अहो भांडू नका. कारण की का जाऊ द्या आई बोलत असते ऐका माझं खा 2 घास अशी म्हणणारी ती पोरगी असते. आणि त्या कौसाला कळालं महाराज आणि कौसानं महाराज ती मुलगी मारण्याचं सोडलं. पण तेवढ्या ठिकाणी महाराज पुण्य सारावया भेटे देव ऋषी वदी बालकाशी ठेवू नको. नारद मुनी आले. नारद मुनी सांगितलं कौसा तो मायावर भरोसा नाही का. अरे हिच्या पोटी येणारा 8वा आता ह्योच 8वा असेल का त्यो 8वा असेल सांगता येईल का. उजळणी 1 पासन धरल्याच्या नंतर 8 पर्यंत होते. कदाचित आपण 8 पासन जर धरली तर कधी कधी पहिला बी 1 होईल. मग बघ आता तुला काय करायचं विचार तुझा तू कर असं म्हटला. आणि नारद मुनी निघून गेले. नारद मुनी निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज कौसाला कळालं. आणि कौस म्हणला कदाचित ही जर मारायला निघाल्याच्या नंतर महाराज त्या कौसानं धरली गर 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 फिरवली आणि या ठिकाणी शिळेवरती आपटली. आणि आपटल्याच्या नंतर महाराज असं करता करता 6ही मारीचा दुराचारी. आणि या ठिकाणी 7वा योग मायेने त्या ठिकाणी रोहिणीच्या गर्भामध्ये गेला. 8वा त्या ठिकाणी प्रगटला. आणि प्रगटल्याच्या नंतर 8 वर्षाची मूर्ती बापाला सांगू लागली बाबा मी या ठिकाणी जन्माला आलो की तुम्ही काय करा हो नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी मजानी येते आणि नंदाच्या घराला मज ने गोकुळाला नंदाच्या घराला मज ने गोकुळाला. जय हो ने. मग या ठिकाणी बाबांना सांगितलं बाबा या ठिकाणी मी जन्माला आल्याच्या नंतर इथून उचलायचं तिथे नेऊन ठेवायचं तिथली माया इथे आणायची. महाराज वसुदेवाने तसंच केलं. डोक्यावरती कृष्ण भगवान परमात्मा घेतले यमुने मातेच्या जवळ आले. यमुना माता दुडुंब वाहत होती. कृष्ण वसुदेव त्या ठिकाणी गेले आणि जात असताना महाराज पाणी यमुने मातेला वाटलं की माझा मालक या ठिकाणी भेटला दर्शन घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही. पण महाराज कृष्ण भगवान परमात्मा काही टोपलीच्या बाहेर पाय काढत नव्हते. पण महाराज नाकापर्यंत पाणी आलं आणि कृष्ण भगवान परमात्म्याला कळालं. कृष्ण भगवान परमात्म्याने करंगळी काढली आणि करंगळी काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी ओसरलं. या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्मा ठेवण्यात आला आणि तिथली माया उचलली. परत कारागृहामध्ये आले. या ठिकाणी काय झालं रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. महाराज जशी ती माया कारागृहामध्ये आली त्या ठिकाणी रक्षपाळ उठले आणि रक्षपाळ सांगू लागले कौसाला अहो कौस दादा 8वा म्हणत होती पण ती 8वी
8वी म्हणल्याच्या नंतर महाराज त्या कौसानं काय केलं, उचलली, गरगर फिरवली आणि शिळेवर आपटणार. तेवढ्यात ती योगमायाने वरती गेली आणि ती सांगू लागली, तुझं लागी वधी उपजला मज आधी. अरे बाया माणसाची काय राजकारण करतोस, तुला मारण्याकरता माझ्या अगोदर उपजला, त्याला जाऊन मार. आता इथलं आपण सोडून देऊ. आता गोकुळामध्ये काय झालं आपण ते बघूया. त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्मा यशोदा मातेच्या शेजारी लहान बाळक, बरोबर आहे, एवढीशी केस बारीक बारीक, महाराज पाय सुद्धा असे छोटे छोटे, तोंड सुद्धा छोटं छोटं, आणि कृष्ण भगवान परमात्मा पाय हलू लागले. पण यशोदा मातेला कळलं ना महाराज, अजिबात कळलं नाही. आणि खरंच काही काही आईंना जर डिलिव्हरी झाल्याच्या नंतर, बाळ जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा बेशुद्ध अवस्थेमध्ये राहतात. तशी यशोदा माता झोपलेली होती, काही कळलं नाही. पण महाराज त्या ठिकाणी यशोदा माताला काही कळलं नाही, पण त्या ठिकाणी यशोदा माताची ननद, तिचं नाव सुनंदा, ती सुनंदा म्हणली अजून 8 वाजले आणि वहिनी कशी काय उठली नाही, म्हणून पाहण्याकरता दरवाजा उघडला. आणि जसा दरवाजा उघडला तेवढ्यात कृष्ण भगवान परमात्मा पाहिला. महाराज तो भगवान परमात्मा पाहिल्याच्या नंतर तिला वेळ पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मला, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मला पाहिला. मोर मुकुट त्या सुनंदाबाईनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर अशी धावत आली आणि अशी धावत आलं, भैया भैया अशी आवाज देत देत जो तिचा भाऊ, भावाचं नाव काय, नंदराज. आणि नंदराज असताना महाराज काय करू लागले, गाईच्या गोठ्यामध्ये शेण काढत होती आणि ही बहीण धावत गेली. भैया 65 वर्षाच्या नंतर नंदराजाला पोरगा झाला. बघा महाराज, एखाद्या माणसाला 12 वर्षाच्या नंतर जर लेकरू बाळ जर झालं तर किती आनंद होते. मग महाराज आपला शेमडा पोरगा जर जन्माला आला तर बापाला एवढा जर आनंद होत असेल तर तो चालक मालक भगवान परमात्मा नंदराजाचा पोरगा म्हणून या ठिकाणी जर जन्माला आला तर मग त्या ठिकाणी किती आनंद झाला असेल. नाही तर महाराज आपलं शेमडं पोरग ते जन्माला येऊ द्या, त्या बाईला एवढा आनंद वाटते. कसलं शेमडं सांगू का महाराज, एका बाईचं पोरग होतं महाराज, ते पोरग असं होतं घराच्या बाहेर बसलेलं आणि नेमकं आम्हाला त्या घरी आमचे प्रशांत महाराज भागवत महाराज आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी जेवायला. आणि जेवायला जायच्या टायमाला नेमकं त्या दरवाजामध्ये गेलो आणि ते पोरग बिलिंदर तिथं बसलेलं होतं. ते पोरग असं होतं महाराज, त्याचे पाय बघितले त्यानंतर सनकाडी सारखे, हात बघितले सनकाडी सारखे, त्याची ढेरी पाहिली तर भली मोठी मोठी. आणि महाराज एवढ्यावर भागलं नाही, त्याचा चेहरा पाहिल्याच्या नंतर काळा डाक, दिवसा बॅटरी लावून पाहावं लागायचा. ज्या व्यक्तीवर जर हसला आणि त्याचे दात जर दिसल्याच्या नंतर मग म्हणायचं की हे पोरगा, असा तो बिलिंदर पोरगा. एवढ्यावर भागलं नाही महाराज, त्याच्या नाकातून 2 गंगा निघाल्या, यमुना गोदावरी, दोन्हीच्या दोन्ही गंगा निघाल्या आणि त्या मी समुद्रात गेल्या. त्या दोन्ही गंगा समुद्रात गेल्या आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या फिल्टर झाल्या आणि फिल्टर झाल्याच्या नंतर त्या मेरू पर्वतावर आल्या. असा तो पोरगा महाराज. आता हे नाकातल्या गंगा आल्याच्या नंतर माशा ग बसतील का? काही माशा नाकात, काही माशा तोंडात,